सेव्हरी फोर्ट जे आहे ते लोकेटेड आहे ईस्टर्न एजच्या साऊथ मुंबईच्या इथे, सेव्हरी रेल्वे स्टेशनच्या इथे. सेव्हरी फोर्ट जे आहे ते बाकीच्या टुरिस्ट स्पॉट्सपेक्षा कमी क्राऊडेड असतं. सेव्हरी फोर्ट जे आहे ते ब्रिटिशने बांधलेलं होतं 1680मध्ये परेल आयलँडवरती. गार्ड करण्यासाठी बांधलेलं होतं ते, सिद्धी आणि पोर्तुगीजच्या अटॅक्सच्या विरुद्ध. सेव्हरी फोर्ट जे आहे ते नंतर प्रिझन आणि वेअरहाऊस वापरण्यात आलेला आहे बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडून. एंट्रन्स जे आहे फोर्टसाठी ते फ्री आहे. बेस्ट टाईम टू व्हिजिट आहे डे टाईममध्ये. जास्त लेट जायचं नाही आहे, अवॉइड करायचं जास्त लेट जाणं. सेव्हरी फोर्टला आपण व्हिजिट करू शकतो नोव्हेंबर टू मार्चमध्ये, कारण तेव्हा आपल्याला फ्लॅमिंगोज पण दिसू शकतात. पीक बर्ड वॉचिंग जे आहे ते नोव्हेंबर टू जॅनमध्ये आहे, विंटर सीझनमध्ये फॉर बोथ, म्हणजे मायग्रेटरी बर्ड्ससाठी पण आणि सिटी व्ह्यू पण तेव्हा आपल्याला जास्त चांगला दिसतो. फ्लॅमिंगोज जे आहेत ते सेव्हरी मड फ्लॅट्सच्या इथे येतात. हिवाळ्या महिन्यामध्ये फोर्टच्या इथे हजारो फ्लॅमिंगोज येतात. एंट्रन्स जे आहे फोर्टसाठी ते फ्री आहे. सेफ्टीमध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण काही काही ठिकाणी मे बी अनइवन वगैरे असू शकतं, फ्लोअर वगैरे, टाईल्स वगैरे काही, म्हणून आपण मुलांची जास्त सेफ्टी वगैरे घ्यायची आहे. आपण लोकल स्ट्रीट फूड ट्राय करू शकतो किंवा मग नियरबाय रेस्टॉरंट्स वगैरे किंवा कॅफेज वगैरे जे असतील ते पण ट्राय करू शकतो. सेव्हरी स्टेशनपासून आपण चालत पण जाऊ शकतो. 10 ते 15 मिनटाचा वॉक असतो तो. आपण टॅक्सी किंवा मग ऑटो पण करू शकतो, मोस्टली नियरबाय एरियाजपासून, जसं की वडाला किंवा मग परेल फोर्टपर्यंत. आपण जर का ट्रेननी ट्रॅव्हल करत असू तर मग सेंट्रल लाईन मुंबई सबर्बन रेल्वे घ्यायची आहे सेव्हरी स्टेशनपर्यंत. नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये असाल तेव्हा फक्त गर्दीला फॉलो करू नका. एक्सप्लोर करा प्लेसेस, जसं की सेव्हरी फोर्ट, गिल्बर्ट हिल आहे. अजूनही काही प्लेसेस आहेत मुंबईमध्ये जे मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून्ड.